आणि आता आपण जाणून घेणार आहोत सुपरफास्ट 100 सुरुवात करूया। मुख्यमंत्र्यांना विजयाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स ठाण्याच्या कोपरी पाचपाखडीत लावण्यात आले। तसंच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। बारामती शहरात बारामती भिगवण रस्त्यावर अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। निकालापूर्वीच दादांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रीपदाची बॅनरबाजी केली आहे। राज्याचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या अभिनंदनाचे बॅनर लागले। धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी परळी शहरात निकालाआधीच विजयाचे बॅनर लावले। विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोषाची तयारी सुरू केली आहे। बहुतांश एक्झिट पोलनुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे भाजपकडून जल्लोषाची तयारी सुरू आहे। निकालाला अगदी काही तास बाकी असताना कोल्हापुरात मात्र पैंजा रंगू लागलेले आहेत। सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे निवडून येणार असा विश्वास असलेल्या कार्यकर्त्याने थेट फॉर्च्युनर गाडीची पैंज लावली आहे। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांच्यात लढत होते। राज्यात सीएम पदावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांमध्ये आधीच चर्चा रंगलेली आहे। अशात शहापुरात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावले। पंढरपूरच्या महाशिरस इथे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या विजयाचे बॅनर लागलेत। भावी आमदार या आशयाचे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। रायगडच्या रोहा शहरामध्ये आदिती तटकरे यांच्या विजयाचे बॅनर झळकले। निकालापूर्वीच आदिती तटकरे यांना कार्यकर्त्यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या। आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते। दरम्यान निकालाआधीच दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात विजयाचे बॅनर लावलेत, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघात संतोष बांगर यांच्या विजयाचे बॅनर लागलेत। भावी मंत्री अशा आशयाचे बॅनर झळकल्यानं शहरात चर्चा रंगू लागल्या। मुरबाड विधानसभा मतदारसंघात किसन कथोरे यांच्या समर्थकांनी कथोरे यांच्या विजयाचे बॅनर लावलेत। निकालाआधीच किसन कथोरे यांच्या विजयाचे बॅनर झळकले। बीडच्या आष्टी मतदारसंघात निकालापूर्वीच भाजप आमदार सुरेश धस यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले। बॅनरवर सुरेश धस यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला। निकालापूर्वी भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी विजय उत्सव साजरा केला। गोगावले यांच्या अभिनंदनाचे बॅनर महाड विधानसभा मतदारसंघात झळकले। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात असलेल्या भाजपचे उमेदवार अतुल भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच विजयाचे बॅनर्स लावले। निकालाआधीच पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे पोस्टर झळकले। पुण्यातील कोथरूड मतदारसंघात पाटलांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी बॅनरबाजी केली। धाराशिव शहरात निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत। भावी पालकमंत्री आणि आमदार असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला। मतमोजणी होताच 12 तासात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू असं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। महाविकास आघाडी 160 ते 165 जागा जिंकेल आणि उद्या रात्री सत्ता स्थापनेचा दावा करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। महायुती 160 जागा जिंकेल असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे आणि त्यामुळे सीएम पदाचा चेहरा मोदींनीच ठरवावा अशी भूमिका सीएम शिंदे आणि अजित पवारांनी घेतल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले। शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी क्रिकेटचा आनंद लुटला। निकालाचं कोणतंही दडपण नाही। आज क्रिकेटचे फटके मारलेत, उद्या निकालाचे मारू, आपला विजय निश्चित असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला। सिल्लोड विधानसभा मतदारसंघात मशाल पेटणार असा विश्वास उभाटाचे उमेदवार सुरेश बनकर यांनी व्यक्त केला। विजयोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी फटाके आणून ठेवलेले असून गुलाल आपलाच असल्याचं सुरेश बनकर म्हणाले। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना भेटीचं आमंत्रण देण्यात आलंय। मी कोणालाही वर्ज नाही, ते फक्त निवडणुकीपुरता माझ्या विरोधात बोलतात अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूरांनी दिली आहे। तर आम्हाला तो मानसन्मान द्यावा लागेल असंही ठाकूर म्हणाले। नांदगाव इथे झालेल्या राड्या प्रकरणी भुजबळ आणि कांदे समर्थकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। प्रसार माध्यमांशी बोलताना भुजबळांनी सरकारलाच घरचा आहेर दिला। सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना विकत घेतल्याचा आरोप भुजबळांनी केला। 24 तासात बिनशर्त माफी मागा नाही तर 100 कोटींचा दावा ठोकणार अशी नोटीस विनोद तावडे यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंना पाठवली आहे। विरार प्रकरणावरून नाहक बदनामी केल्याचा आरोप करत तावडेंनी नोटीस बजावली।
हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही उद्या ओबीसींचा पॅटर्न दुपटीने चालेल असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। तर राजेश टोपेंना पाडून आमची ओबीसींची ताकद दाखवणारच असाही इशारा हाकेंनी दिला। भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी सहकुटुंब साई दरबारी दर्शन घेत साईंची आरती केली। दरम्यान महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव, जनतेची सामाजिक जाणीव प्रखर होऊ दे अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। निकालाआधी महाविकास आघाडीने पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारासह काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सुरक्षेची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट भरघोस मतांनी निवडून यावेत यासाठी समर्थक सरसावलेत। शिवशंकर कॉलनीमधील महादेव मंदिरात शिरसाटांच्या समर्थकांनी दुग्धाभिषेक घातला। किशोर पाटील तिसऱ्यांदा आमदार व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांनी सपत्नीक आई तुळजाभवानीची ओटी भरली आहे। जळगावच्या नांद्रामधील आई तुळजाभवानीच्या मंदिरात पूजा करून साकडं घातलंय। बुलढाणा जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यात कसूर करणं एका मुख्याध्यापकास चांगलंच महागात पडलं। मतदान साहित्य वाटपावेळी अनुपस्थित राहिल्यानं नांद्राकोळी इथल्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात बुलढाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। निवडणुकीच्या निकालाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि आमदार प्रसाद लाड यांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास उद्याच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। यासाठी उद्या उमेदवारांना मुंबईत आणणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर महायुतीत गडबड सुरू असून ते काही पाप करू शकतात असंही पटोले म्हणाले। नाना पटोलेंनी जावई शोध लावला। एकनाथ शिंदे नाराज नाही, आक्रमक असतात, ते रडत नाहीत, लढत असतात असा पलटवार संजय शिरसाट यांनी केलाय। तर काँग्रेसमध्येच एकमत नसल्याचा टोलाही शिरसाटांनी लगावला। आमच्या 160 जागा निवडून येतील, त्यामुळे अपक्ष आमच्याकडे येणारच असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। तर महायुतीकडे पैशांचे पेटारे आहेत, त्यामुळे त्यांना अपक्षांना संपर्क करायला काहीच प्रॉब्लेम नाही असंही आव्हाड म्हणाले। संजय शेखचिल्ली राऊत यांचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होईल यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। मनसे नेते मनोज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्यावर शेलकी टीका केली। अलिबागमध्ये निकालापूर्वीच महेंद्र दळवी यांचं अभिनंदन करणारे बॅनर्स लागले। शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि यावर सो सोनार की एक लोहार की असा मजकूर लिहिण्यात आला। नागपुरातील 6 विधानसभेच्या जागांपैकी 4 विधानसभेच्या जागा आम्ही जिंकल्यात जमा आहेत, तर 2 जागांवर टक्कर आहे, मात्र त्याही आम्ही जिंकूच असा दावा विकास ठाकरे यांनी केला। धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली। उमरगा, तुळजापूर, धाराशिव आणि परंडा इथल्या मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी पार पडणार आहे। रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कक्षाला भेट देत तयारीचा आढावा घेतला। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते। उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली। केंद्राबाहेर 14 अधिकाऱ्यांसह 152 कर्मचारी, एक दंगल नियंत्रण पथक आणि SRPFची एक तुकडी असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे। पालघरच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी होणार आहे। शासकीय तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक संकुलात मतमोजणी पार पडणार असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे। उद्याच्या मतमोजणीसाठी चिपळूण प्रशासन सज्ज झालंय। 15 अधिकाऱ्यांसह 210 पोलीस कर्मचारी तैनात ठेवले जाणार आहेत। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाची मतमोजणी 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये पार पडेल। चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्ह्यात 71.33% मतदान झालं असून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे। भिवंडी पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी वराळ देवी मंगळ भवनातील कामत घर इथे पार पडणार आहे। एकूण 22 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाईल। पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कोरेगाव पार्क इथल्या अन्न महामंडळाच्या गोदामात पार पडेल। दरम्यान 2 दिवसांपासून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खडकवासला मतदारसंघासाठी सर्वाधिक 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाईल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। मतमोजणी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तर संवेदनशील भागात CCTVद्वारे लक्ष ठेवलं जाईल। लातूर जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली। 106 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 6 ठिकाणी EVM स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले।
बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. 14 टेबलवर ईव्हीएम तर 2 ते 3 टेबलवर पोस्टल मतमोजणी केली जाईल. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेडने आज नवी मुंबईत आपली अत्याधुनिक ऑप्टिकल प्रणाली चाचणी सुविधा सुरू केली. याचं उद्घाटन इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्या हस्ते झालं. दरम्यान हे नवं तंत्रज्ञान देशाच्या अवकाश क्षेत्रासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे अशी प्रतिक्रिया एस सोमनाथ यांनी दिली. अकोल्यातील अब्दुल्ला कॉलनीतून तडीपार असलेला आरोपी शेख कादर उर्फ सलमान कुरेशी शेख अहमद कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी एक धारदार शस्त्र आणि तलवार हस्तगत केली. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5च्या परिसरातील मनरवा इमारतीवर तोडक कारवाई सुरू होती आणि यावेळी तोडक कारवाई करताना ही इमारत अचानक एखाद्या पत्त्यासारखी कोसळली. इमारत कोसळल्यानंतर सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं. 10वी-12वीच्या परीक्षेचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणार आहे. 4500 केंद्रांवर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्ड प्रशासनाने हा निर्णय घेतला. 2 समाजात तेढ निर्माण होणारी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात पोस्ट करण्यात आली. त्यामुळे जळगावच्या धरणगाव आणि एरंडोलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. माळी समाज बांधवांनी मूकमोर्चा काढत पोलिसांना निवेदन दिलं. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.